नमस्ते, मॉम हेल्थ केअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी अमोल सर। आज तुम्हा सर्वांना एक आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये आई थेरपीला येते, तिला नेमकं काय रिझल्ट मिळालाय, काय फायदा मिळालाय हे तिच्याकडनं जाणून घेऊया। आई नमस्ते। नमस्ते। काय नाव आहे तुझं? सुप्रिया सुरेश पोलेकर। सुप्रिया सुरेश पोळेकर। आई, तुला आपल्या ह्या मॉम हेल्थ केअर मध्ये येण्याच्या पूर्वी नेमकं पहिल्यांदा तुला काय त्रास होते, काय प्रॉब्लेम्स होते? मला मणक्याचा त्रास आहे आणि मला कंटाळवाणं असं वाटायचं। अच्छा, मणक्याचा त्रास आहे, काय कंटाळवाणा करायला आहे। काम असं कंटाळा यायचं। ओके। मणक्याचा त्रास हा साधारणतः किती दिवसांपासून आहे तुला? महिना झाला। महिना झालेला आहे। आणि ह्या त्रासामुळे तुम्हाला घरामध्ये काम करताना किंवा घरामध्ये काही करताना काय अडचणी निर्माण व्हायच्या, काय प्रॉब्लेम्स व्हायचे? नर्वसपणा यायचं, करू नये असं वाटायचं, हात खूप दुखायचं माझा। ओके। ते पेन्स हातामध्ये यायच्या, त्याच्यामुळे दुखायचं ते। ओके, मग आता तुम्ही मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन साधारणतः किती दिवस झालेत? 20 दिवस झाले। 20 दिवस झालेत। आणि मॉम हेल्थ केअर मध्ये तुम्ही जी काही थेरपी घेतात आहेत, तर तुम्हाला आता कसं वाटतंय? खूप छान वाटते त्याच्यामुळे। ओके। आणि मला खूप बरं पण वाटते, असं ऍक्टिव्हपणा भरपूर आलेला आहे त्याच्यामध्ये। ओके, म्हणजे तुमच्यामध्ये अजून काय काय बदल करतायत? एक तर ऍक्टिव्हपणा आलेला आहे, एनर्जी तुमची वाढलेली आहे। हो। कमरेमध्ये वगैरे कसं काय वाटतं? नाही, कमरेचा त्रास नव्हता मला फक्त मणक्याचा त्रास होता। मणक्यामध्येचा? शुगर माझी कमी आली। शुगर सुद्धा कमी झालेली आहे? खूप कमी आली। व्हेरी गुड, व्हेरी गुड। म्हणजे आपल्याला आपण पाहू शकतो शुगर मध्ये चांगला रिझल्ट मिळालेला आहे, मणक्यामध्येही चांगला रिझल्ट मिळालेला आहे। त्याचप्रमाणे जे आहे, जो आळसपणा होता, जो नर्वसपणा होता, जे हात वगैरे दुखायचे, त्याच्यामध्येही आईला जे आहे चांगला रिझल्ट मिळालेला आहे। हा रिझल्ट आई कशामुळे मिळालाय नेमका? मॉम हेल्थ मुळे। मॉम हेल्थ केअर मुळे हा चांगला रिझल्ट मिळालेला आहे। तर मॉम हेल्थ केअर, मॉम हेल्थ केअर। आई, तुला पाहणारे ही जी सर्व लोक आहेत त्यांना तू काय सांगू इच्छिते मॉम हेल्थ केअर बद्दल? त्यांनी मॉम हेल्थ केअरची थेरपी घ्यावी, त्याच्यामुळे खूप आजार कमी होत आहेत त्याच्यामध्ये। ओके। त्यांनी खरोखर म्हणजे हे आवर्जून घ्यायला पाहिजे। ओके, व्हेरी गुड। तर एकदा आईंसाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूयात। थँक्यू सो मच।